हाय गाईज, सो इट्स डे 3 इन द गोवा आणि आता आम्ही चाललेलो आहोत बायना बीच या ठिकाणी. तिथे काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, स्कुबा डायव्हिंग वगैरे. सो तो एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा आहे आणि आम्ही त्यासाठी आता चाललोय. जस्ट आम्ही चेकआउट केलं. किती वाजले आता? 11 वाजलेत एक्झॅक्टली. सो आम्हाला अर्ध्या तासात पोहोचायचं होतं 11:30 पर्यंत, पण ते काही पॉसिबल झालं नाही. ॲज युजल लेट झाला थोडा. सो येस, आम्ही आता निघालेलो आहोत आणि आजचे आउटफिट्स पण आम्ही तुम्हाला दाखवतो आणि जी पण काही गोष्ट आहे ती पण बघा, ज्या पण गोष्टी घरामध्ये घडतील. येस, शो बाय बाय. सो हाय, आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत आणि हेअर डॅमेज व्हायला नको, ते होणारच आहेत, पण अगदी अवतार व्हायला नको म्हणून ते ना मला खायला कोणीतरी आम्हाला पिक करायला येत आहे, त्यांच्या थ्रू आम्ही कॉन्टॅक्ट केला होता. हां एक्झॅक्टली. सो याचे पण डिटेल्स आम्ही तुम्हाला देऊ नक्कीच पॉपअप करू. आता आम्ही त्या याला वॉटर स्पोर्ट्ससाठी चाललेलो आहोत खरं तर. आणि इथे खरं तर आम्हाला मंदिर वगैरे पण दिसतं जे खूप हां एक्झॅक्टली हनुमानजींचं मंदिर आहे. नाही थांब ना, हां बरोबर, हनुमानजींचंच मंदिर आहे. हो बाई, जय बजरंग बली, जय बजरंग बली. तोड़ दे दुश्मन की गली. खाणार आहेस? हो. तुटतंय का? दात तुटतील नाही तर. येल्लप्पाचा फोन आलाय. असा काहीसा एरिया आहे बाहेर पार्किंगसाठी, कार पार्किंगसाठी. हा काहीसा असा एरिया आहे आणि हा बायना बीच आहे. खरं तर आम्ही जाणार आहोत आणि हे तुम्हाला दिसत असेल की इथे हनुमानजींचं मंदिर आहे. सो तर आम्ही पोहोचल्यानंतर तिथे शॉर्ट्स घेतो. आम्ही आत्ता आलेलो आहोत बायना बीचला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी. तर या ठिकाणी आम्ही ऑनलाईन पॅकेज बुक केलं होतं. त्यांचा जो कॉन्टॅक्ट पर्सन होता तो आला होता आम्हाला पिक करण्यासाठी. त्याने दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता की ते हनुमानजींचं टेम्पल आहे. खरं तर गोव्यात आल्यानंतर हनुमानजींचं टेम्पल खूप छान वाटतं आहे मला बघायला. मी आता आल्यानंतर दर्शन करणार आहे. आम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी चाललो आहे. प्रोबेबली मे बी हे जे आहे ते जो बायना बीच आहे ते वास्को शहरमध्ये आहे, वास्को सिटीमध्ये आहे. इथे रश जास्त नाही आहे, पण इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जास्त आहेत. म्हणजे दिस बीच कॅन बी फॅमिली स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आय थिंक, कारण सध्या तरी तसं दिसतं आहे. सो लेट्स सी. आता आम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये मे बी कायाकिंग करणार आहोत, त्यानंतर बनाना राईड, अजून बघू, मला नाही माहिती आहे. बट स्कुबा डायव्हिंग हे फिक्स आहे त्यामध्ये. सो बघूया. आता जो कॉन्टॅक्ट पर्सन आला आहे त्याच्याकडे चाललो आहे मी. नाही, मीच बघितलं. खरं तर वी आर ग्रेटफुल. आय थिंक सॅटर्डे की संडे, डोंट नो. पण दर्शन पण करूनच घेतो. माझ्याकडनं काही पुढे जाणं होत नाही आहे दर्शन केल्याशिवाय. बाप्पा के सामने नो शानपणा. आत्ता जस्ट एक फॅमिली भेटलेली आम्हाला, जे म्हणाले की आप यूट्यूबर हो. बोला येस. आपने कैसे पहचाना? शी जस्ट टोल्ड मी दैट हर लिटिल गर्ल सॉ यूट्यूब. सो लोग पहचानने लगे. थैंक यू. लोग पहचानने लगे
हॅपी म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे की आता कुठे जे स्टार्ट केलंय की एवढं असं काही नाहीये म्हणजे की लोक अगदी ओळखतील वगैरे पण मे बी तिला भास झाला असेल पण जे पण होतं ते भारी होतं भारी होतं. Cute. मोटिवेट तर करून गेलं. हे मला याचा कलर नाही आवडला. रेड अरे मला दे ना तो कलर, मग मला हवा दिला कलर उडाल्यासारखा आणि हे लावून दे. ठीक आहे आम्ही आता पोहोचतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला कनेक्ट करतो जरा. हा येस हा चलो 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 चलो. लावलंय मी. तरी जायचं होतं. वो ये भारी वाटतंय. चलो आम्ही भेटतो. शूज चप्पल घालायला पाहिजे. जाऊ दे, त्यांनीच सांगितलं ना की काहीच उपयोग नाहीये. आहे भरपूर लोक आहेत आणि खूप साऱ्या अशा वॉटर ऍक्टिव्हिटीज चालू आहेत ऑलरेडी. मेरा नंबर है ना आपका? हाँ येस कौन सा एक्टिविटीज? इधर 3 एक्टिविटी है. जेट स्की, बम्पर बनाना. Okay. इसके बाद में आपको बोट लेके जाएगा आइलैंड पे. ओके उसके बाद में उधर होगा स्कूबा डाइविंग और पैरासेलिंग और विथ लंच. ओके उसके बाद में आपका एक्टिविटी खत्म. ओके वो आपको किनारे भेजेंगे तो आ जाना, नहीं तो नॉर्थ चल लेके चला जाएंगे. सिंपल बात. ओके ओके चलेगा येस. ये बोट का नहीं. ती चालली आता. आता आम्ही म्हणजे पाण्यामध्ये आहोत म्हणून बाईक वगैरे यूज करत नाही आहोत, पण भारी वाटतंय. तो तुला लहान मुलींसारखी चक्कर मारून आणणार आहे फक्त. अरे नाही पाण्यात त्याला म्हण की आम्ही दोघं जाऊ कधी गाडी घेऊन. पडशीला खारट. त्याला पण आम्ही दोघं जाऊन येऊ का जरा. ती कशी दिसतीये? क्यूट. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. Yeah. Everything I want might be a miracle.
5च आहेत ना 2 दिवसात संपतील. कर्णाने सांगितलं दुर्योधना काळजी करू नको 5च आहेत ना. आमच्या ज्या पण ॲक्टिव्हिटीज होत्या त्या जवळपास 5 वाजेपर्यंत झाल्या होत्या आणि चालल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत आता बीचच्या इथे. आणि तिथे मी जी रूम म्हणजे आम्ही रूम बुक केली होती कारण आम्हाला येता भरता जवळजवळ किती आत्ता आलो आम्ही 20 मिनिट्स बिफोर, कारण आम्ही पार्किंग वगैरे करणं आणि रूम्स वगैरे प्रॉपर चेक करून घेतल्या होत्या. सो येस, शुभम आता आवडतो आहे तर मी तुम्हाला पूर्ण रूम टूर देते शॉर्ट. कारण आत्ता आम्ही चाललेलो आहोत मार्केट एक्सप्लोअर करायला. सो टुडे इज आवर लास्ट डे ॲट द गोवा. सो कंटिन्यू करा. मी थोडी टॅन झालेली दिसते आहे आणि त्यातल्या त्यात तिथे लाईटिंग पण डीम आहे कारण मी चालूच नाही केलं. सो मी तुम्हाला We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. आता आम्ही चाललो आहे बागा बीच मार्केटच्या इकडे कुठेतरी. सो आम्हाला इथे एका लोकल माणसाने सांगितलं आहे की खूप जास्त नॉईज येणार आहे. नॉईज सो आम्ही Won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going out, going out, going all the way. Going out, yeah, 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 yeah. Going out, going out, going all the way. Going high, going all the way. Going up, going all the way. Going up, going all the way. Going break the mold, then press repeat. Get 'em up on the edge of their seats. Set your aim a little higher. We're gonna go, gonna go, gonna go there. Going up, going out, going all the way. Going high, yeah, yeah, high, yeah, yeah. Going up, going out, going all the way. Going high, going all the way. Going up, going all the way. Going up, going all the way. Every night, every night, every night are we paradise seems so far away. Still I try to buy myself some time to get me to that place. All I want is you. Staying up till we want to. Till you what I'll be. दुखतंय? हो रहा है सबर करो. बाप रे, तो पूरा फैमिली और सब कुछ आना जाना करता है हम लोग का, मतलब 6 महीना के बाद 3 महीना 4 महीना के बाद ऐसा आते जाते रहते हाँ हाँ हैं. खेती रहता ना गाँव में, खेती का काम ही होता है. तो आपका बिजनेस यहाँ पे ही है. हाँ हाँ. अच्छा दिख रहा है. खूप गमलेलो आहोत. बागा बीच एक्सप्लोअर केलं. इकडे खूप जास्त रश होती. 2-3 दिवसात एवढी रश बघायची सवय नव्हती राहिली. तर बागा बीचला आलो. फुल पार्टी माहोल होता. डान्स वगैरे केला आहे छान. त्यानंतर We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. बड्डे होता 16 मार्च आणि कोमलने मस्त मला केक आणला होता. त्याच्यानंतर कॅन्डल्स. तिने खूप छान सरप्राईज दिलं मला. हॅपी बर्थडे. थँक्यू. सर्वांनी शुभमला विश करा बरं कमेंटमध्ये जरा. थँक्यू. म्हणजे शुभमचा बर्थडे आणि गोवामध्ये आहोत आम्ही आता. आणि डेफिनेटली खरंच खूप जास्त स्पेशल फील होत आहे. खूप स्पेशल फील होतं. आणि म्हणजे मला असं जास्त काही करता नाही आलं पण हां एक्झॅक्टली बागा बीच. सो मी खूप एक्सायटेड आहे शुभमच्या बर्थडेसाठी. पण मी नक्कीच आता आम्ही 2-3 स्पॉट आहेत जे खरंच विश लिस्टमध्ये आहेत आमच्या. तिथे जायचं आहे आणि कोमल मला तिथे घेऊन जाणार आहे. स्पेशली तिने फाइंड आउट केलेत लोकेशन माझ्यासाठी. म्हणजे उद्या आम्ही निघतोय पुण्याला जाण्यासाठी आणि आज आमचं लास्ट डे असणार आहे गोव्यामध्ये. सो बस एवढंच. लवकर उठून लवकर निघायचं आहे. सो आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो. तिथे दाखव ना. काय हो हे काय मी तसं व्हिडिओ टाकलेला
असणार आहे आयटनरी वगैरे शेअर करणारे आणि सर्व काही डिटेल्स पुन्हा सांगते शेअर करणारे. सो प्रत्येक ब्लॉग बघत राहा. शेवटी आयटनरी आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील आणि आमच्यामध्ये म्हणजे आम्ही जशी ट्रिप प्लॅन केली होती त्यामध्ये जर तुम्हाला काही अजून चांगले सजेशन्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खूप खूप खुश राहा, हेल्दी राहा, वेल्दी राहा. सो या थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. थँक्स. बाय.